ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा कोट्यामध्ये समावेश होऊ शकत नाही। मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचा परत उठाव करण्याचे प्रयत्न करत आहेत। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा असे आंदोलनं महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। उद्यापासून जे ओबीसी आंदोलन सुरू होत आहे त्यात तुम्ही सहभागी होणार का? तुमचा पाठिंबा आहे का? ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा कोट्यामध्ये समावेश होऊ शकत नाही। मराठा समाजाला वेगळं आरक्षण त्या निमित्ताने देण्यात आलं आहे। 10% आरक्षणामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून मराठा समाजाच्या मुलामुलींना नोकऱ्यांमध्ये आणि ऍडमिशनमध्ये नक्कीच फायदा होत आहे। अशा या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील निवडणुका ज्या येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेत त्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करतायत का असा प्रश्न नक्कीच आमच्यासारख्यांच्या मनात येतो। त्या पार्श्वभूमीवर आता नागपुरामध्ये ओबीसी महासंघाचं आंदोलन उद्यापासून चालू होत आहे। नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग आमच्यासारखा सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा नक्कीच राहील आणि त्यांचं समर्थन करणं हे नक्कीच आमचं कर्तव्य आहे। तुम्ही या आंदोलनाला समर्थन करता असं समजायचं? हे बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या मताचे आम्ही सगळेजण आहोत, पण ते ओबीसीचा कोटा कमी करून मिळावं का? तर नाही, त्यांना वेगळं आरक्षण दिलंय त्याचा फायदा तो मिळतोय ही समज आज मराठा समाजामध्ये नक्कीच आहे। आणि तसेही 350 पेक्षा जास्ती या ओबीसी समाजामध्ये आहे। एवढा मोठ्या समाजामध्ये अजून मोठा असलेला महाराष्ट्रातला मराठा समाज सहभागी झाला तर त्यामध्ये ओबीसी समाजाचं हित नाही आणि मराठा समाजाचंही हित नाही आहे। ही समज नक्कीच आज सर्वदूर महाराष्ट्रामध्ये झाली आहे। पण राजकारणाच्या साठी कुठेतरी मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचा परत उठाव करण्याचे प्रयत्न करत आहेत। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा असे आंदोलनं महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आणि म्हणून ह्या सर्व परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार असतो, तो त्यांनी म्हणावा आणि सुप्रीम कोर्टाच्या दिशा निर्देशाप्रमाणे आजचं आंदोलन त्यांनी करावं। कुठेही अराजकता माचेल अशा प्रकारची प्रवृत्ती किंवा वृत्ती कोणीही मनामध्ये आणू नये।